मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सरहद्दीवरून मुंबईच्या दिशेने निघले आहेत। त्यांचा हा जो प्रवास आहे हा कमी कालावधीचा प्रवास आहे। असं असलं तरी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहत असल्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या प्रवासामध्ये व्यत्यय येतोय। त्यांना आपला निश्चित प्रवास करण्यामध्ये वेळ जातोय। खरं तर काल रात्री मनोज जरांगे पाटील हे मुक्कामाला जुन्नर या ठिकाणी येणार होते, मात्र अशा पद्धतीने आज प्रत्येक ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे त्यांना जुन्नरला यायला उशीर झाला। ते काल रात्रीच्या ऐवजी आज सकाळी जुन्नरला पोहोचले। आज सकाळी सुद्धा त्यांनी किल्ले शिवनेरीवरून दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने आगेकूच केली आहे। असं असलं तरी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी येत असल्यामुळे त्यांना मार्गक्रमण करताना अडथळा येतोय, मार्गक्रमण करताना त्यांना उशीर होतोय। आपण आंबेगाव तालुक्यातील कळंब या गावामध्ये आहेत। अगदी 3000 लोकसंख्या असलेल्या या कळंब गावामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकताय 3000पेक्षा जास्त लोक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उभे आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघलेत आणि तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। आम्ही नुसतं स्वागतासाठी या ठिकाणी या आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित नसून हे सगळे मुंबईला जाण्यासाठी उपस्थित आहे आणि मनोजदादा जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही मनोजदादांच्या पाठीमागे या ठिकाणून हजारो मराठे, लाखो मराठे आणि कोटीच्या घरात मराठे हे मुंबईला मनोजदादांबरोबर दाखल होणार आहेत। खरं तर तुम्ही सांगितलं आम्ही हजारोच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने मराठे मुंबईला जाणार आहेत, मात्र सरकारने फक्त 1 दिवसाची आंदोलनाला परवानगी दिली आहे आणि आझाद मैदानावरती फक्त 5000 मराठ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। प्रथमतः आम्ही सरकारचा निषेध करतो, परंतु मनोजदादा जो आदेश देतील त्यांच्यासोबत आम्ही मुंबईत घुसणार म्हणजे घुसणारच। आणि 5000 लोक जर कोटीच्या घरात मराठे मुंबईत दाखल होणार आहेत तर 5000 जण बसणार कुठं? ही शासनाने आमची व्यवस्था करून द्यावी आणि शासनाने हे बी सांगितलंय का त्या ठिकाणी स्वयंपाक सुद्धा बनवू नये। मग आम्हाला जेवायला घाला, नाही तर जेलमध्ये बसवा, तिथं जेवायला घाला, मराठे तयार आहेत। खरं तर शासनाने अनेक जाचकाठी घातल्यात, काय सांगाल तुम्ही? 1 दिवसाची परवानगी दिली आणि ही परवानगी देताना काही अटी शासनाने घातल्यात। शासनाने जरी अटी शर्ती घातल्या तरी शासन उद्या पॉझिटिव्ह निर्णय घेईल एवढी सगळ्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मराठी शांतपणे जो काही मोर्चा करत आहेत सरकार नक्कीच या ठिकाणी पॉझिटिव्ह निर्णय घेईल। खरं तर सरकारने 1 दिवसाचा परवानगी देताना अनेक अटी घातल्यात, गाड्यांची परवानगी नाकारली आहे। लाखो मराठी मुंबईला जात असताना फक्त 5000 लोकांना त्यांनी परवानगी दिली आहे। सरकारच्या या अटींबद्दल सर्व मराठा बांधवांच्या वतीने तुमचं काय म्हणणं आहे? सरकार कशा पद्धतीने ह्या आंदोलनाला हाताळत आहे? खरं तर हा निर्णय ऐकल्यावर निश्चित जो मराठा समाज आहे त्यांना हा धक्का बसलेला आहे। कारण आपण पाहतो माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांची जी भूमिका होती का कोण म्हणतं देता येत नाही, देण्याची इच्छा असेल तर आपण 100% देऊ शकतो। आज त्यांनी त्यांचा तो शब्द खरा करावा आणि आज त्यांनी ज्या नियम अटी शर्ती घातल्या आहेत त्या पाठीमागे घेऊन निश्चित मराठी समाजाला न्याय द्यावा आणि मराठी समाजाचं जे काही आनंदामध्ये सहभागी व्हावे असे मी त्यांना त्या ठिकाणी सुचवू इच्छितो। लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने चालला आहे, मात्र या समाजाचं स्वागत करण्याच्या ऐवजी अनेक जाचक अटी लावून हे आंदोलन कुठेतरी भरकटण्याचं काम होतंय असं तुम्हाला वाटतंय का? हो वाटतंय, पण हा मराठा आहे, मराठा पेटला, मराठा उठला, मराठा जागा झाला की सगळ्या अटी शर्ती पाय धुळी मिरवतो आणि 5 लाख लोक ही आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार। खरं तर हा मराठा आहे, मराठा एकदा पेटला की तो कोणाचंही ऐकत नाही, त्यामुळे हा मराठा एकदा मुंबईला गेला की हा कुणाचंही ऐकणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही असं मत या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केलंय। सचिन तोरकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।